बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा बाबा आढाव यांचा आरोप आहे। शरद पवारांनी सकाळी बाबा आढाव यांची भेट घेतली। उद्धव ठाकरे दुपारी बाबा आढाव यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत। अजित पवार सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत। आणखी माहिती याबद्दल घेऊयात, आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आता आपल्या सोबत आहेत। योगेश, शरद पवार सकाळी येऊन गेले, उद्धव ठाकरे रवाना झाले आहेत, अजितदादा सुद्धा येत आहेत। निश्चितच बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस आहे। गेल्या 3 दिवसांपासून बाबा आढाव याच महात्मा फुले वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन करत आहेत आणि त्यांची भूमिका एकच आहे की ईव्हीएमच्या संदर्भात जो काही घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी व्हावी, त्यासोबतच या पुढच्या काळात ज्या निवडणुका पार पडणार आहेत त्या बॅलेट पेपरवरती घेण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी करत बाबा आढाव हे या महात्मा फुले वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन करत आहेत। आज सकाळी शरद पवार सुद्धा बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी पोहोचले होते। त्यांनी सुद्धा बाबा आढाव यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यासोबतच थोड्याच वेळात अजित पवार सुद्धा या आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी बाबा आढाव यांच्याशी चर्चा करणार आहेत। साधारणतः 3 वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे, संजय राऊत सुद्धा या महात्मा फुले वाड्यात येणार आहेत। बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणार आहेत। मात्र ज्या पद्धतीने नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने निकाल लागलेला आहे त्यानंतर विरोधी पक्षाकडून त्यासोबतच काही सामाजिक संघटनांकडून याच निकालासंदर्भात काही आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत। यामध्ये ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप सुद्धा राजकीय पक्षांकडून त्यासोबतच सामाजिक संघटनांकडून केला जात आहे। याच घोटाळ्याची चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या संघटनांकडून होताना दिसते आणि त्या पार्श्वभूमीवरती बाबा आढाव हे गेल्या 3 दिवसांपासून उपोषण करतायत। वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आंदोलनाला पाठिंबा मिळताना